आजच्या व्हिडिओमध्ये आणि गणपती बाप्पाच्या शेवटच्या दिवशी आज मी ब्लॉग सुरू करते थेट मुंबईमधून, कारण मी होती कोकणातली ब्लॉग मी पाहतच आलात. सो धावतं म्हटलं ठाण्यातल्या गणपतीचं दर्शन घ्यावं. जेही माझ्या आजूबाजूचे गणपती आहेत तिथलं दर्शन घ्यावं, पण पाऊस पण खूप आहे. सो या धावत्या दर्शनामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. सो चला. सारी रात जागूया, नाचू गाऊया, सारी रात जागूया. आता मी किसन नगरचा कैवारी पाहायला जाते. स्वस्ति नूषा विश्ववेदा स्वस्ति नस्ताक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आता मी ठाण्याचा महाराजा बघून आले. खूप अप्रतिम डेकोरेशन होतं, म्हणजे बघायला असं सिंपल आणि मस्त मूर्ती समोरच दिसत होती. असं दरबारासारखं डेकोरेशन होतं. खूपच भारी वाटलं ते डेकोरेशन बघून आणि बाप्पाची मूर्ती बघून. आणि सगळ्यांची तयारी चालू आहे आता बाप्पाच्या विसर्जनाची, कारण आज विसर्जनाचा दिवस आहे. त्यामुळे जेवढे गणपती बाप्पा मला पाहता येतील तेवढे मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आता मी आले रायलादेवी तलावाच्या इकडे. हे पाठीमागे बघताय, इकडे गणपती विसर्जन होणार आहे आज सगळे. सो हे मला पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर कळालं, कारण का मी कधी मुंबईचे गणपती विसर्जनला आलेलीच नाही. सो कुठे होतात काय होतं ठाण्याचे गणपती विसर्जन मला माहीतच नव्हतं. सो पहिल्यांदा मी पाहायला आले इकडे, तुम्हालाही दाखवते. ही पूर्ण जे ठिकाण आहे ना, इकडे आरती करण्याचं ठिकाण आहे. आता इथे मी जी उभी आहे ना, इकडे सगळे आरती होतील. गणपती बाप्पा इकडे बसतील. पाण्याची व्यवस्था देखील इकडे केलेली आहे आणि इथे गणपती बाप्पा विसर्जन होतील मध्ये. खूप भारी आहे, मला खरंच माहिती नव्हतं याआधी असं होतं. पाऊस पण इतका पडतो आणि ह्या भर पावसात मी फक्त हे पाहायला आले की इथले ठाण्यातले गणपती कसे आहेत आणि ते कुठे विसर्जन होतात. आता अजून त्या साईडला देखील एक आहे, सो तिकडे मी पाहायला जाणार आहे आणि तुम्हालाही दाखवते. जे तुम्हाला मी रायलादेवीचं दुसरं ठिकाण म्हटले होते ते हे आहे. इकडे आपण गणपती विसर्जन करू शकतो. सो तुम्हाला मी 2 जागा दाखवल्या. हे बघा, इकडे गणपती बाप्पा ठेवले जातात आणि तिथे एक गणपती बाप्पा विसर्जनासाठी आलाय. सो मला पाहायला मिळालं ते देखील. तर हे आहे गणपती बाप्पाचं दुसरं विसर्जनाची जागा आणि इथे लावलेलं आहे 6 फुटाच्या आतील मूर्त्याच इथे विसर्जित होणार. सो इकडे जवळच्या ज्या ठाण्याच्या आहेत ना, सगळ्या इथल्या 6 फुटाच्या आतल्या मूर्त्या इकडे विसर्जन होतात. माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या आयोजित आहे ही जागा. सगळी देखरेख ठेवण्यासाठी बघा तुम्ही इथे CCTV कॅमेरा वगैरे लावलेले आहेत, जेणेकरून बघू शकतात, प्रॉपर नियंत्रण ठेवू शकतात. इथे त्यांनी लिहिलंय बघा, मूर्ती लहानच असावी. इथे विसर्जन होणार. आता हे गणपती बाप्पा विसर्जनासाठी येणार आहेत. पाहूया मला ते पाहायला मिळतंय का. वाव,
पावसात गणपती बाप्पाचं विसर्जन होतं. मोरया गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. प्रभूच्या वर्षे मोरया, प्रभूच्या वर्षे मोरया. गणपतीच्या लोकाला जय हरी नामाला. मोरया मोरया लवकर या. इथे विसर्जन झालेली ही पहिली गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी मला पाहायला मिळाली आणि तुम्ही नक्की पहा. सो आत्ता मी आहे ना 1-2 गणपती बाप्पा पण बघितले, विसर्जन पण बघितलं. अजून जाताना जे काय पाहायला मिळेल, जे गणपती पाहायला मिळते तुम्हाला मी दाखवेलच. सध्या मी रायलादेवी तलावला आहे. आता मी श्रीनगरचा महाराजा बघायला आले होते. हा ठाणे किसननगरमध्येच आहे, श्रीनगरमध्ये. पावसातून तुम्हाला कळतच असेल. आणि आता डेकोरेशन काढलं आहे ऑलमोस्ट, कारण का आता बाप्पाचं विसर्जन होणार आहे. या पण तर बघू शकता किती मस्त अशी मूर्ती आहे. आणि भर पावसात मी इकडे आलेली आहे. आणि इकडे श्रीनगरचा जो महाराजा असतो ना, इकडे तुम्हाला हे पाहायला मिळतं ना. या साईडला आपल्याला सगळ्यांना आहे ना आकाशपाने वगैरे आणि खूप खायचे स्टॉल वगैरे असतात. सो सगळ्यांनी ते एन्जॉयमेंट केलीच असेल नक्कीच इथल्या. चला आता आपण जाऊया. पाऊस खूप जास्त आहे. आता मी वागळेचा राजा बघायला आले आणि हा DJ आहे मिरवणुकीसाठी. संध्याकाळी इथे तुम्ही बघाल ना इतकी गर्दी असेल. इकडे या साईडला गणेश क्रीडा मंडळ आहे आणि इकडे वागळेचा राजा. इथे तुम्ही संध्याकाळी पाय ठेवायलाही जागा नसणार आहे, एवढी गर्दी असणार आहे. तर माझे गणपती बघून झालेले आहेत. म्हणजे पाऊस असल्या कारणाने मी आहे ना थोडेसे गणपती बघितले. आणि एक खासियत अशी आहे की मी कोकणातली असल्या कारणाने मी मला कोकणातले छोटे छोटे बाप्पा पाहायची सवय आहे. मी आत्ता आहे ना खूप मोठमोठाले गणपती बघितले एरियामधले. आणि पाऊस पण खूप आहे त्यामुळे मी तुम्हाला थोडेफार गणपती बाप्पा दाखवले. सो बघूया मला संध्याकाळी जर जायला मिळालं गणपती विसर्जनला तर मी तो सुद्धा ब्लॉग बनवेल. पण हा ब्लॉग मी इथेच एंड करते. सो आमचे हे जवळचे गणपती बाप्पा आणि त्यांचं जे मी तुम्हाला रायलादेवी तलावाच्या इथलं जे विसर्जन सोहळा दाखवला, एक गणपती बाप्पाचं विसर्जन मला पाहायला मिळालं. सो हे कसं वाटलं मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आता मी थोडंसं खाते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. खाणारी माणसं पहा.